नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स। प्राण्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने प्राणीसृष्टी ही असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी या दोन संघामध्ये केले जाते। हे आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे। त्यापैकी रंध्रीय प्राणीसंघ, सिलेंडरेटा प्राणीसंघ, चपटे कृमी, गोल कृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये व त्या प्राणीसंघामध्ये आढळणारे विविध प्राणी यांचा अभ्यास आपण केलेला आहे। आज आपण कंटकचर्मी प्राणीसंघ व अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ या प्राणीसंघातील प्राण्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत। कंटकचर्मी प्राणीसंघ, फायलम इकायनोडर्मेटा। या संघामध्ये आढळणारे हे प्राणी, या प्राण्यांचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या प्राण्यांच्या त्वचेवर काटे दिसून येत आहेत। आपल्याला स्पाइन्स आर देअर आणि हे काटे म्हणजेच काय आहेत? कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात। कसले काटे असतात हे? कॅल्शियम कार्बोनेटचे। या चित्रात तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेले आहे बघा। तर सी अर्चिन, स्टारफिश, ब्रिटल स्टार यासारख्या प्राण्यांच्या त्वचेवर आपल्याला हे जे काटे दिसून येतात ते कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात आणि म्हणूनच या प्राण्यांना कंटकचर्मी प्राणी असं म्हटलं जातं। हे सर्व प्राणी प्रामुख्याने समुद्रातच आढळून येतात। All echinoderms have spiny skin. For example, starfish or sea urchin. And some have long spines like sea urchin. Sea urchin या प्राण्याला त्याच्या शरीरावर असणारे जे काटे आहेत ते खूप लांब असतात। या ठिकाणी बघा, हे सी अर्चिन तुम्हाला दिसतंय आणि या काट्यांचा उपयोग त्यांना संरक्षणासाठी सुद्धा होतो। पुढचं वैशिष्ट्य या प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय असते, तसेच देह गुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच अरीय सममिती आढळते। बघा, अरीय सममिती आहे आणि ती पंच अरीय म्हणजे 5 भागामध्ये जर आपण विभागलं तर आपल्याला त्या ठिकाणी सममिती आढळून येऊ शकते। म्हणजे कोणते अरीय सममिती म्हणजेच काय? तर बरोबर मध्य अक्षातून जाणारा आपण छेद घेतला तर 2 समान भाग पडतात। तर तारामासा यामध्ये 5 वेगवेगळी पद्धतीने आपण छेद घेतले तरी आपल्याला 2 समान भाग मिळू शकतात आणि म्हणून तारामासा या प्राण्यामध्ये आपल्याला पंच अरीय सममिती आढळते। दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रौढावस्थेत पंच अरीय सममिती, पण दुसरं चित्र तुम्हाला ते दिसतंय ते अळी अवस्था आहे। तर अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती आढळून येते। तर बघा, कंटकचर्मी प्राणी संघाचं हे वैशिष्ट्य आहे, प्रौढावस्थेत अरीय सममिती, परंतु अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती आढळते। तर ॲडल्ट आणि लार्वा म्हणजे प्रौढ अवस्था आणि अळी अवस्था। पुढचं या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे बघा, हे जे प्राणी या तुम्हाला हा तारामासा दिसतोय, हे प्राणी नलिका पाद याच्या सहाय्याने प्रचलन करतात। बघा, हा तारामासा हालचाल करतोय, प्रचलन जे त्याचं होतं आहे ते
ट्यूब फीट म्हणजेच नलिका पाद याच्या सहाय्याने हा तारा मासा प्रचलन करतो. त्याचबरोबर या नलिका पादांचा हे जे आहेत हे त्यांचं कंकाल जे आहे हे कॅल्शियम युक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. या नलिका पादांचा उपयोग प्रचलनाबरोबरच त्यांचं अन्न पकडण्यासाठी, त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा होतो. या प्राणीसंघातील काही प्राणी हे प्रचलन करतात तर काही प्राणी हे स्थानबद्ध असतात. बघा, त्यांचं कंकाल कॅल्शियम युक्त कंटकीचं किंवा पट्टिकांचं बनलेलं असतं. हे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. हे कॅल्शियम युक्त कॅल्सिरस ऑसिकल्स और प्लेट्स, ब्रिटल स्टार वर असणारे किंवा तारा मासा याच्यावर असणारे हे जे बाह्य आवरण आहे त्वचेचं, हे कॅल्शियम युक्त कंटकींचं बनलेलं असतं. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन म्हणजेच पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. बघा, वन आर्म रिजनरेटिंग, एक आर्म जरी तुटला तरी दुसरा त्या ठिकाणी त्याची पुन्हा वाढ होऊ शकते. या चित्रामध्ये एंटायर सिस्ट आर रिजनरेटिंग फ्रॉम वन आर्म, एका आर्म पासून नवीन पूर्ण तारा मासा तयार होतोय. बघा, रिजनरेट म्हणजेच टू रिग्रो, तुटला तरी तो भाग पुन्हा वाढू शकतो. म्हणजेच पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. बहुतांशी हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ बघा, ब्रिटल स्टार, त्यानंतर सी ककुंबर, तारा मासा स्टारफिश, सी अर्चिन. तर हे ब्रिटल स्टार, सी कुकुंबर, सी अर्चिन यासारखे प्राणी कंटकचर्मी प्राणी संघामध्ये समाविष्ट होतात. पुढचा प्राणी संघ आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ. या प्राण्यांचे शरीर प्रामुख्याने 3 भागांमध्ये विभागलेले असते. शुंड म्हणजेच प्रोबोसिस, कॉलर गळपट्टी आणि प्रकांड म्हणजेच ट्रंक. तर अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघाचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की त्यांचं शरीर 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. बघा, शुंड, गळपट्टी कॉलर आणि प्रकांड म्हणजेच ट्रंक. हे जे प्राणी आहेत हे प्राणी सागर निवासी असून वाळूमध्ये बिळे करून राहतात. पुढचं या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे श्वसनासाठी या प्राण्यांना कल्लविदरे असतात. बघा, काहींना एक असतात तर काहींना अनेक असतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा, गिल सेल्स म्हणजेच कल्लविदरे. तर अशा प्रकारे या प्राण्यांना ही कल्लविदरे असतात. श्वसन यांच्या सहाय्याने हे प्राणी करतात. या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणतात. ॲकॉर्न म्हणजेच ओक वृक्षाचं फळ होय. तर या प्राण्यांचा आकार जो आहे तो पुढच्या बाजूने हा या ॲकॉर्न या फळासारखा असतो आणि त्यामुळे यांना ॲकॉर्न कृमी असंही म्हटलं जातं. हे प्राणी एकलिंगी किंवा उभयलिंगी असू शकतात. या प्राण्यांचं पुढचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच या प्राण्यांना फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो आणि म्हणूनच यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हटले जाते. या प्राण्यांची उदाहरणे बघूया आपण. बघा, बॅलनोग्लोसस सॅकोग्लॉसस हा आहे सॅकोग्लॉसस हा प्राणी आणि हा आहे बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी. आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजेच बॅलॅनोग्लॉसस हा जो प्राणी आहे या प्राण्याला
उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणजेच कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं, कारण हा प्राणी काही गुणधर्म हे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे दर्शवतो तर काही गुणधर्म समपृष्ठरज्जू प्राण्यांचे दर्शवतो आणि म्हणून दोघांच्या मध्ये येणारा, म्हणून याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या दोन प्राणी संघातील दुवा कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. तर असमपृष्ठरज्जू प्राणी नॉन कॉर्डेट्स प्राणी संघ यामध्ये असणारे हे विविध प्राणी संघ रंध्रीय, सिलेंटरेटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. या प्राण्यांची वैशिष्ट्य, या प्राणी संघामध्ये येणारे इतर प्राणी हे आपण अभ्यासलेलं आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघ प्राणीसृष्टीचे प्रामुख्याने पहिले जे दोन उपसृष्टीमध्ये विभाजन होतं ते म्हणजे असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी. तर समपृष्ठरज्जू प्राणी संघ म्हणजेच कॉर्डेट्स, तर या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. आता समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेले आहेत. युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा म्हणजेच पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी, सेफॅलोकॉर्डेटा म्हणजेच शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी आणि व्हर्टिब्रेटा म्हणजेच पृष्ठवंशीय प्राणी. तर व्हर्टिब्रेटा हा जो उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी, हा पुन्हा 6 उपवर्गामध्ये विभागलेला आहे. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी. आपण पहिले जे 3 उपसंघ आहेत ते आता सुरुवातीला बघणार आहोत. समपृष्ठरज्जू प्राणी संघ, याची महत्वाची लक्षणं बघा. विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. हा तुम्हाला दिसतो या ठिकाणी पृष्ठरज्जू नोटोकॉर्ड, आणि हाच पुढे काय होतो, व्हर्टिब्रे होतो म्हणजेच पृष्ठरज्जू होतो. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविदरे असतात. बघा, फॅरेंगियल पाउचेस और फॅरेंगियल गिल्स या ठिकाणी दिसत आहेत, हे असतात. चेतारज्जू एकच असून पृष्ठ बाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो आणि तोच पुढे नंतर ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड तयार होतो. आणि हृदय अधर बाजूस असते, या ठिकाणी दिसते तुम्हाला हृदय, हार्ट. तर ही आहेत समपृष्ठरज्जू प्राणी संघाची वैशिष्ट्ये. कॉर्डेट्स बघा, नोटोकॉर्ड म्हणजेच पृष्ठरज्जू, लॉन्जिट्युडिनल फ्लेक्सिबल रॉड लोकेटेड बिटवीन द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड द नर्व कॉर्ड. हा नोटोकॉर्ड आहे बघा, पिंक कलरचा. डॉर्जल हॉलो नर्व कॉर्ड हा जो दिसतोय येलो कलरचा, इव्हेंच्युअली डेव्हलप्स इनटू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. अँड फॅरेंजियल स्लिट्स बिकम मॉडिफाइड फॉर गॅस एक्सचेंज, जॉ सपोर्ट और हिअरिंग. तर अशा प्रकारे ही या समपृष्ठरज्जू प्राणी संघाची वैशिष्ट्ये आहेत. आता यातील पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी. बघा, पुच्छ म्हणजेच काय आहे, शेपटी. तर हे प्राणी जे आहेत
हे सागर निवासी आहेत आणि यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. तर बघा, शरीर कुंचकू म्हणजेच ट्युनिक या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेलं आहे. सम ट्युनिक्स आर थिक अँड टफ आणि तेच नंतर ते काय होतात, ते एखाद्या आधाराला धरून राहतात. अँड अदर्स आर थिन अँड ट्रान्सलुएंट, ऑल प्रोटेक्ट द ॲनिमल फ्रॉम प्रिडेटर्स. आणि या चर्मसाम्य कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने त्यांचं शत्रूपासून संरक्षणही होण्यास मदत होते. या ठिकाणी हार्ट आहे, हार्ट ऑफ द ट्युनिकेट. यांच्या अळ्या या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतात. बघा, फक्त शेपटीच्या भागामध्ये काय आहे, पृष्ठरज्जू असतो. आणि सागर तळाशी स्थिरावल्यावर बघा, ही अळ्या स्वरूपात या ठिकाणी हे पोहणारे असतात आणि जेव्हा हे स्थिरावतात त्यावेळेला त्यांचं रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होतं. या ठिकाणी हे दिसते तुम्हाला, या ठिकाणी हे ॲडल्ट तयार झालेला आहे. हे त्यांचे लार्वा स्टेजेस आहेत. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. उदाहरणार्थ हर्डमानिया, त्यानंतर डोलिओलम आणि ऑइकोफ्ल्युरा यासारखे प्राणी यांचा समावेश या पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी संघामध्ये होतो. दुसरा उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा माशाच्या आकाराचा प्राणी. यांची वैशिष्ट्य, लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी. पृष्ठरज्जू हा संपूर्ण शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लविधरे असतात आणि हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ ॲम्फिऑक्सस. ॲम्फिऑक्सस हा जो प्राणी आहे तो या उपसंघामध्ये येतो. पुढचा उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी. समपृष्ठरज्जू प्राणी संघ 3 उपविभागामध्ये विभागलेला आहे. पहिला होता बघितला आपण पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी, दुसरा शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी आणि तिसरा पृष्ठवंशीय प्राणी. आता पृष्ठवंशीय प्राणी या प्राण्यांमध्ये आपण या अगोदरही याचा अभ्यास केलेला आहे. पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो आणि म्हणून याला आपण व्हर्टिब्रेट्स असं म्हणतो. दुसरं त्याचं नाव आहे बघा क्रॅनॅटिया. तर यांचे शीर, डोके पूर्णपणे विकसित झालेले असते आणि मेंदू कवटीत संरक्षित असतो आणि म्हणून या संघाला क्रॅनिटा असंही म्हटलं जातं. अंतःकंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते. बघा, एंडोस्केलेटन. आणि काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात तर काहींना जबडे असतात. तर हे आहेत पृष्ठवंशीय प्राण्यांची महत्वाची लक्षणं. आता हा पृष्ठवंशीय प्राणी पुन्हा 6 उपसंघामध्ये 6 वर्गांमध्ये विभागलेला आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी संघाची लक्षणं कोणकोणती आहेत ती आपण अभ्यासलेली आहेत. त्यातील फरकाचे मुद्दे जाणून घेऊया. पहिला मुद्दा, असमपृष्ठरज्जू प्राणी अविकसित असतात आणि उत्क्रांतीच्या खालच्या स्तरावर असतात, तर समपृष्ठरज्जू प्राणी विकसित असतात आणि उत्क्रांतीच्या वरच्या स्तरावर असतात. दुसरा मुद्दा, असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा आधारक नसतो, तर समपृष्ठरज्जू प्राण्यातील शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा आधारक असतो. ग्रसनीमध्ये कल्लविधरे नसतात, ग्रसनीमध्ये कल्लविधरे असतात. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये चेतारज्जू असल्यास युग्मांगी आणि भरीव असतो. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये
चेतारज्जू एकच आणि पोकळ असतो. चेतारज्जू शरीराच्या अधर बाजूस असतो. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये चेतारज्जू शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये हृदय असल्यास शरीराच्या पृष्ठबाजूस असते आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. तर हे फरकाचे प्रमुख मुद्दे आहेत. प्राण्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. तारा मासा याचं वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे. स्टारफिश. सृष्टी प्राणी. विभाग असमपृष्ठरज्जू प्राणी आणि संघ कंटकचर्मी प्राणी संघ. हे झालं त्याचं वर्गीकरण. आता याची लक्षणं आपण लिहिणार आहोत. त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असलेला हा प्राणी आहे. अवयव संस्था स्तर शरीर संघटन. प्रौढावस्थेत पंच अरीय सममित शरीर आढळते, तर अळी अवस्थेत द्विपार्श्व सममिती आढळते. त्रिस्तरीय देहगुहायुक्त शरीर आहे आणि यांचं प्रचलन नलिका पादाच्या सहाय्याने होते. तर ही झाली या प्राण्याची लक्षणे. वलयी प्राणीसंघ, गोलकृमी प्राणीसंघ, संधिपाद प्राणीसंघ आणि मृदुकाय प्राणीसंघ या प्राणीसंघांची आज आपण वैशिष्ट्य बघितली. या प्राणीसंघाची वैशिष्ट्य आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपण आता बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रत्येक प्राण्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. प्राणी कोणता आहे? गोम, सेंटीपेड. याचं वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे. पहिले वर्गीकरण लिहिताना सगळ्यात पहिले सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ संधिपाद प्राणी संघ. लक्षणे, आता याची लक्षणं आपण बघणार आहोत. पहिलं लक्षण आहे पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. दुसरं लक्षण आहे यांची अवयव संस्था स्तर शरीर संघटन यामध्ये येतं. अवयव संस्था स्तर शरीर संघटन यामध्ये आढळून येतं. द्विपार्श्व सममित शरीर त्यांच्यामध्ये आढळते. त्रिस्तरीय व सत्य देह गुहायुक्त शरीर असते आणि शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते. तर अशा प्रकारे आपल्याला वर्गीकरण आणि त्याची लक्षणं लिहायची आहेत. पुढचा प्राणी आहे हुकवर्म. याचं वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू आणि संघ गोलकृमी. बघा, हुकवर्म याचा संघ कोणता आहे? गोलकृमी. लक्षणं बघूया आपण. पहिलं, पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी, अवयव संस्था स्तर शरीर संघटन, द्विपार्श्व सममित शरीर, त्रिस्तरीय व आभासी देहगुहायुक्त शरीर आणि शरीर अखंडित असून त्याभोवती उपचार. पुढच्या प्रकारचा प्रश्न आहे बघा, माझा संघ किंवा वर्ग ओळखा व एक उदाहरण द्या. 8 पायांचा मी डंख मारतो विषारी, कायटिन युक्त बाह्य कंकाल उपांगे माझी भारी. कोण आहे बरं हा? विंचू. तर संधिपाद प्राणी संघामध्ये हा प्राणी येतो. उदाहरणार्थ विंचू. दुसरा आहे, मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो, माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. बघा, लहान आतड्यामध्ये राहणारा प्राणी. थोडंसं लक्षात घ्या, क्लू बघा आणि त्याप्रमाणे तो प्राणी संघ ओळखा. कोणता येणार प्राणी संघ? गोलकृमी प्राणी संघ. उदाहरण येईल जंत किंवा ॲस्कॅरिस. पुढचा आहे
मी बहुपेशीय प्राणी असून सुद्धा माझ्या शरीरात उती नाहीत. असंख्य छिद्रातून पाणी घेणारा मी प्राणी. कोणता प्राणी संघ आहे बरं? येस, रंध्रीय प्राणी संघ. उदाहरणार्थ स्पंज, सायकॉन, युप्लेक्टेला इत्यादी. पृथ्वीवर माझ्या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. द्विपार्श्व सममिती असून बाह्य कंकाल कायटिनचे आहे. बघा, सर्वात जास्त प्राणी कोणता आहे संघ? संधिपाद प्राणी संघ. उदाहरणार्थ खेकडा, पैसा, गोम इत्यादी प्राणी. मीच नर मीच मादी, देह गुहाहीन पण पार्श्व सममिती, चपट्या शरीराचा मी, आहे अंतःपरजीवी. बघा, चपट्या शरीराचा आणि अंतःपरजीवी, चपटे कृमी प्राणी संघ. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, पट्टकृमी इत्यादी. माझ्या शरीराचे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड असे भाग असून मी सागर निवासी आहे. कोणता आहे प्राणीसंघ? अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ. उदाहरणार्थ बॅलेनोग्लॉसस किंवा सॅकोग्लॉसस. ओके, तर अशा प्रकारे वैशिष्ट्यांवर आधारित काही क्लूज दिले जातात आणि त्यावरून आपल्याला तो प्राणीसंघ ओळखायचा आहे आणि त्या प्राणीसंघातील उदाहरण द्यायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा असू शकतात. पुढचं बघा, कृती पत्रिका अशा स्वरूपाचा एक प्रश्न असतो. काय आहे बघा या ठिकाणी, पुढे प्राणीसंघातील प्राण्यांचे काही गुणधर्म दिले आहेत. ते अभ्यासून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता काय बघा, गुणधर्म दिलेत, प्राण्यांची वैशिष्ट्य दिलेली आहेत. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. हे प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. ह्यांचे कंकाल कॅल्शियम युक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. प्राणीसंघ तुम्ही ओळखलाच असेल, बरोबर? आता यावर आपण प्रश्न बघूया काय आहेत. बघा, वरील गुणधर्म कोणत्या प्राणीसंघातील प्राण्यांमध्ये आढळून येतात? कोणत्या बरं? आपण आत्ता बघितलंय कंटकचर्मी प्राणीसंघ. तर कंटकचर्मी प्राणीसंघात हे गुणधर्म आढळून येतात. या प्राणीसंघातील प्राण्यांची 2 उदाहरणे लिहा. कोणती बरं? तारामासा, सी ककुंबर, सी अर्चिन, ब्रिटल स्टार इत्यादी. प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीतील कोणत्या आधारभूत मुद्द्यांच्या सहाय्याने या प्राण्यांचे वर्गीकरण करता येईल? बघा कसा प्रश्न विचारलाय. प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीतील कोणत्या आधारभूत मुद्द्यांच्या सहाय्याने या प्राण्यांचे वर्गीकरण करता येईल? कोणतं येईल बरं? तर बघा, शरीर संघटन, सममिती, देहगुहा अशा आधारभूत मुद्द्यांच्या सहाय्याने या प्राण्यांचे वर्गीकरण करता येईल. पुढचा आहे संघ व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा. आपल्याला संघ दिले आहेत, मृदुकाय प्राणीसंघ, अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ, रंध्रीय प्राणीसंघ आणि सिलेंटराटा. आणि दुसऱ्या गटामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. तर बघा, मृदुकाय, मृदुकायचं वैशिष्ट्य काय येणार आहे बघा. काय आहेत? प्रावार. मृदुकाय प्राण्यांचं शरीर जे आहे हे आपण बघितलं. उदाहरणार्थ ऑक्टोपस किंवा गोगलगाय यांचं शरीर 3 भागांमध्ये विभागलेलं असतं. डोके, पाय आणि आंतरांग संहती.
तर अंतरांग संहती म्हणजेच हे प्रावार. तर हे झालं मृदुकाय प्राण्यांचं वैशिष्ट्य. पुढचं अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी. बघितलं आपण 3 भागांमध्ये विभागलेलं असतं यांचं सुद्धा. मग त्यांचे कोणते 3 भाग? तर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. त्यामुळे याचं उत्तर येईल प्रकांड. रंध्रीय प्राणी संघ. रंध्रीय प्राणी संघ यांचं वैशिष्ट्य आपण बघितलं. काय आहेत या प्राण्यांच्या साधी शरीररचना आहेत. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात आणि काय आहेत त्या प्राण्यांना वैशिष्ट्यपूर्ण अशा त्यांच्या शरीरामध्ये कॉलर पेशी असतात. आणि चौथा आहे सिलेंटराटा. उदाहरणार्थ हायड्रा हा प्राणी बघा, काय आहेत त्याला दंश पेशीयुक्त शुंडके असतात. तर अशा प्रकारे संघ आणि त्यांची वैशिष्ट्ये याच्या आपण जोड्या लावलेल्या आहेत. अजून एक कृतीपत्रिका आपण बघणार आहोत. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपल्याला आकृती दिलेली आहे. पहिला प्रश्न आहे बघा, आकृतीतील प्राणी कोणत्या संघातील आहेत? त्यांचे शरीर कशा प्रकारे विभागलेले असते? आता आकृती ओळखा. गोगलगाय, शिंपला किंवा कालव कोणत्या संघातील आहेत हे प्राणी? येस, हे प्राणी मृदुकाय संघातील आहेत. आता मृदुकाय संघातील प्राण्यांचं शरीर कशा प्रकारे विभागलेलं असतं? तर त्यांचे शरीर पाय, डोके, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 भागात विभागलेले असते. पुढचा तसाच प्रश्न आहे कृतीपत्रिका. आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीतील प्राणी कोणत्या संघातील आहेत? कोणते बरं प्राणी आहेत ओळखा. ब्रिटल स्टार आणि सी अर्चिन. मग कोणत्या संघातील आहेत हे? कंटकचर्मी या संघातील हे प्राणी आहेत. त्यांच्या त्वचेवरील आवरण कोणत्या पदार्थाचे बनलेले असते? काटे असतात. तर कॅल्शियम कार्बोनेट युक्त कंटकी किंवा पट्टिका यापासून त्यांच्या त्वचेवरील आवरण बनलेले असते. आणि या प्राण्यांचे प्रचलनाचे अवयव कोणते? कोणते बरं प्रचलनाचे अवयव? नलिकापाद. नलिकापाद हे त्यांच्या प्रचलनाचे अवयव आहेत. तर अशा प्रकारे कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला काही वेळेला आकृती दिली जाते, काही वेळेला माहिती दिली जाते आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आणि यासाठी या सर्व प्राणी संघाची वैशिष्ट्य, प्रत्येक प्राणी संघात येणारे प्राणी कोणते कोणते आहे यांचा अभ्यास आवश्यक आहे. तथा समपृष्ठरज्जू प्राणी संघ 3 उपसंघामध्ये विभागलेला आहे आणि त्यापैकी पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गात विभागलेला आहे. ते 6 वर्ग कोणते आहेत, त्यांची लक्षणं कोणती आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.